सर्वांना नमस्कार आणि चॅनेलवर पुन्हा स्वागत आहे. कधी कर्ज घेण्याचा विचार केला आहे, पण शब्दांमुळे थोडे गोंधळे आहात का? तुम्ही एकटे नाही आहात. आज आपण कर्ज म्हणजे काय याची मूलभूत माहिती आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात ते कसे मिळवू शकता याबद्दल माहिती देत आहोत. तर कर्ज म्हणजे नेमके काय याचा सरळ विचार करा. ते पैसे तुम्ही कर्ज देणाऱ्याकडून जसे की बँक किंवा क्रेडिट युनियनकडून घेतलेले असतात आणि तुम्ही ते कालांतराने परत कराल असा करार केला जातो. सहसा थोडे जास्त व्याज म्हणून ओळखले जाणारे लोक सर्व प्रकारच्या कारणांसाठी कर्ज घेतात. कार खरेदी करणे, शिक्षणासाठी निधी देणे, व्यवसाय सुरू करणे किंवा अगदी त्यांच्या घरचे नूतनीकरण करणे. कर्जाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या उद्देशांसाठी डिझाईन केलेला आहे. परंतु कर्ज काहीही असो, कर्ज देणाऱ्यांना खात्री असणे आवश्यक आहे की तुम्ही ते परतफेड करू शकता आणि इथेच पात्रता येते. सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर हा मूलतः 3 अंकी क्रमांक आहे, जो कर्जदारांना सांगतो की तुम्ही कर्ज परतफेड करण्यात किती विश्वासार्ह आहात. जास्त स्कोअर म्हणजे तुम्हाला कमी धोकादायक मानले जाते, ज्यामुळे तुम्हाला चांगले व्याजदर मिळू शकतात. तुमचे बिल वेळेवर भरा, तुमचा क्रेडिट वापर कमी ठेवा, हे महत्त्वाचे आहे. म्हणून कर्ज मिळवणे कठीण वाटत असले तरी या प्रमुख पात्रता घटकांना समजून घेतल्यानेही खरोखरच गोंधळून जाऊ शकते. चांगली क्रेडिट निर्माण करण्यासाठी, तुमच्या विद्यमान कर्जांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी काम करा आणि तुम्ही अर्ज करता तेव्हा तुम्ही खूप मजबूत स्थितीत असाल. जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले तर आम्हाला थम्स अप द्या आणि अधिक अशाच फायनान्स टिप्ससाठी सबस्क्राईब करा. तुमचे कर्जाचे इतर कोणते प्रश्न आहेत खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.